सरकारी कामात अडथळा आणून पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर येथील रहिवासी निखिल जगन्नाथ गायकवाड वय 25 यांच्या विरोधात 15 ऑगस्ट 2020 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी हा विना हेल्मेट, विना मास्क दुचाकी चालवत असताना त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी आरोपीने पोलिसांची हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणला तसेच पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करून दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सुनावणी दरम्यान आरोपीतर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना सरकारी कामात अडथळा आणल्याचे अथवा पोलिसांवर हल्ला केल्याचे ठोस व विश्वासार्ह पुरावे नसल्याचे निदर्शनास आणून दिले. सुनावणी दरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचा व साक्षीदारांच्या जबाबांचा विचार करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी आरोपी विरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचे नमूद केले. तसेच सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने आरोपी जगन्नाथ गायकवाड याची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे, ॲडव्होकेट सिद्धरामा पाटील, ॲडव्होकेट चेतन राणे यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट आनंद कुंडूकर यांनी काम पाहिले.